भारत बांगलादेश क्रिकेट बॅन. भारताच्या दणक्यानंतर बांगलादेशचं प्रत्युत्तर. हिंदूंच्या जळीत कांडानंतर वाढला तणाव. बांगलादेशमध्ये पसरलेल्या अंतर्गत यादवीत हिंदूंना लक्ष्य करून जिवंत जाळलं जातंय. त्या विरोधात भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि बीसीसीआयनं कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू मुस्तफिजुर रहमानच्या हकालपट्टीचे आदेश दिले. त्या विरोधात आता बांगलादेशनं बीसीसीआयची कोंडी केली आहे. आयसीसी वर्ल्ड कप मधील भारतात होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणीच बांगलादेशनं केली आहे. बांगलादेशनं नेमकं काय म्हटलंय पाहूयात. बांगलादेशचे क्रिकेट सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटलंय की बांगलादेशचे क्रिकेटर आणि देशाचा अपमान सहन करणार नाही. गुलामीचे दिवस आता संपलेत, त्यामुळे बांगलादेशचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत. हे सगळं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर बांगलादेशनं एक पाऊल पुढे टाकत IPLच्या प्रसारणावर देखील बंदी घातली आहे. त्यामुळे भारत बांगलादेश तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. मात्र हा तणाव वाढण्याआधीच बांगलादेशनं हिंदूंविरोधातील हिंसा रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. अन्यथा पाकिस्तानच्या नादी लागून बांगलादेशला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं परवडणार नाही, हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.